मित्रांनो, 2024च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। सगळेच पक्ष आता या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। विशेषतः भाजप मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी जोरकसपणे प्रयत्न करताना दिसत आहेत। पण त्यासाठी भाजप अंतर्गत कशी सूत्र फिरतायत? भाजपचं मिशन 45 इतकं सहज शक्य आहे का? आणि मिशन 45 चा अशक्यप्राय आकडा शक्य करण्यासाठी भाजपला कुठले पापड बेलावे लागतील? चला या 15 मुद्द्यांच्या आधारे पाहूयात। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे भाजपमधील निष्क्रिय खासदारांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देणं। तर बघा, काही मतदारसंघात पुन्हा निवडून यायचं असेल तर भाजपला अँटी इन्कम्बन्सीचे पॉइंट्स कमी करावे लागणार आहेत। कारण नॅचरली काही काळ सत्तेत राहिल्यानंतर एखाद्या नेत्यांवर किंवा त्याच्या निष्क्रियतेवर लोकांचा राग असतो। आता हेच ओळखून काही अंतर्गत सर्वेनुसार त्यांच्या काही नेत्यांना लोकसभा निवडणुकीत थांबायला सांगणार आहेत असं कळतंय। काही नेत्यांना भाजप आमदारकीला पाठवणार आहे, तर नवीन फ्रेश आणि ताकदीच्या चेहऱ्यांना संबंधित मतदारसंघातून संधी देणार आहे। अर्थात जो कोणी लोकसभेसाठी जोरदार काम करेल त्यालाच आमदारकीचं तिकीट, अशी भाजपची पुढची स्ट्रॅटेजी आहे। पण आता या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भाजप असं करून काही नेत्यांचे पंख छाटण्याचाही कार्यक्रम करत आहे असा पक्षांतर्गत आरोप होता। जसं की धुळ्याचे सुभाष भामरे, दिंडोरीच्या भारती पवार, जालन्याचे रावसाहेब दानवे, नागपूरचे नितीन गडकरी यांची तिकीटं या सगळ्यात रद्द केली जाऊ शकतात। तर सध्या आमदार असणारे सुधीर मुनगंटीवार, राहुल नार्वेकर, रवींद्र चव्हाण यांना खासदारकीसाठी प्रमोट केलं जाऊ शकतं। नंबर 2 चा मुद्दा म्हणजे अजितदादा गटातील बड्या नेत्यांना संधी। आता भाजप हायकमांडला हे नक्कीच माहिती आहे की महाराष्ट्रात जर मिशन 45 चं शिवधनुष्य हातात घ्यायचं असेल तर त्यांना फक्त भाजपच्या बेसवर या जागा जिंकता येणार नाहीत। खरं तर महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाला अशा एक हाती जागा जिंकणं वाटतंय तेवढं सोपं असणार नाही। म्हणून तर भाजपनं शिंदे गट आणि नंतर अजितदादा गटाचा आधार घेतलाय। कारण शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात प्रभाव दिसून येतो, तर अजितदादा गटाचा पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव दिसून येतो। अशा वेळी भाजपनं अजितदादा गटातील बड्या नेत्यांना फ्रंटलाईन केलं तरच मिशन 45 च्या दिशेनं त्यांना पावलं टाकता येतील हे त्यांना पक्क माहिती आहे। त्यामुळेच कदाचित येत्या लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटातून बीडमधून धनंजय मुंडे, नाशिकमधून छगन भुजबळ, रायगडमधून सुनील तटकरे अशी नावं उभी राहताना दिसतील। या नेत्यांची त्यांच्या मतदारसंघावरील मजबूत पकड बघता त्यांची जिंकण्याची शक्यता बीजेपीला जास्त वाटत असावी। परिणामी अजितदादा गटातील बड्या नेत्यांना संधी देऊन भाजप जागा वाढवण्याचा हा मास्टर स्ट्रोक मारू शकतं। नंबर 3 चा मुद्दा आहे शिंदे गटातील नेत्यांना भाजपमधून तिकीट देणं। आता आपण आधीच्या मुद्द्यामध्ये जसं म्हणलो की भाजप त्यांच्या उमेदवारांच्या सोबतच अजितदादा गटामागेही ताकद उभी करेल, तसंच शिंदे गटातील नेत्यामागेही भाजप ताकद उभी करू शकतं। पण कदाचित अपात्रतेच्या आडून भीती दाखवून शिंदे गटातील या नेत्यांना भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी मजबूर केलं जाऊ शकतं। तसेच हे करताना शिंदे गटाच्या अनेक मतदारसंघावरही भाजप दावा करू शकतं। उदाहरणार्थ श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ। नंबर 4 चा मुद्दा आहे काँग्रेस तसेच शरद पवार गटाचे नेते सोबत घेणे। आता भाजपला मिशन 45 च्या दिशेने पावलं टाकायची असतील तर त्यांना अजून 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत, आणि त्या म्हणजे इतर पक्षातील इन्कमिंग वाढवणं। आता यामध्ये भाजप नक्कीच काँग्रेस आणि शरद पवार गटाला टार्गेट करेल। आता अर्थात अजितदादा गटाला सोबत घेऊन भाजपनं राष्ट्रवादीला बरोबर घेतलाय, पण आता या बरोबरीनंच भाजपचा डोळा नक्कीच शरद पवार गटावर असणार आहे। कारण अजितदादा सोबत आले तरी शरद पवार यांचा लोकल पातळीवरचा उपद्रव अजिबात टाळता येत नाही। असो, तर आता उदाहरणच घ्यायचं झाल्यास अधूनमधून जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची बातमी ब्रेक होत असते, पण अजून तरी जयंत पाटील यांनी आपली जागा सोडलेली नाहीये। पण जर जयंत पाटील यांना फोडण्यात भाजप यशस्वी झालं तर मग भाजप अजूनच स्ट्रॉंग होऊ शकतं। मध्यंतरी शरद पवार गटाचा एक आमदार आणि एक खासदार अजितदादा गटात जाण्याची जी बातमी होती तोही खरं तर याच प्लॅनचा भाग होता असं म्हणतात। आता सोबतच पाठीमागे काँग्रेसचे अशोक चव्हाण तसेच अमित देशमुख हे कसे भाजपमध्ये जाऊ शकतात ही सुद्धा बातमी पसरली होती। आता हे दोन्ही नेते मराठवाड्यातील तुल्यबळ नेते आहेत, तेच जर भाजपसोबत गेले तर मग भाजप बलशाली तर काँग्रेस आणि पर्यायाने राज्यातील विरोधी पक्ष अधिकच कमकुवत होईल। नंबर 5 चा मुद्दा म्हणजे ठाकरे गट आणि शरद पवार गटाशी सेटलमेंट। आता शिंदे गट आणि अजितदादा गट आपल्यासोबत वळवण्यास जरी आता भाजप सक्सेसफुल झाला असलं तरीही भाजपला काही खटकणाऱ्या जागा देखील नक्कीच आहेत। जसं की बारामतीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या तर मग बारामतीत भाजपचं जिंकणं जवळपास मुश्किल आहे। आता यावर भाजपने एकदा महादेव जानकर तर एक वेळ कांचन कुल यांची चाचपणी केली, पण दोन्ही वेळा त्यांचा प्लॅन फसलाय। बारामतीत धनगर समाजाची मतं पकडण्याचाही भाजपनं प्रयत्न केला, पण त्यालाही तितकंसं यश आलं नाही।
म्हणून तर आता बारामतीत जिंकायचं असेल तर अजितदादा गटाकडून तिथे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्याचा विचार भाजप करत आहे। इतर कोणी उमेदवार दिला तर अजितदादा सुप्रिया सुळेंच्या बाजूने जातील म्हणून भाजपनं हा डाव साधलाय। पण आता या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी भविष्यात बारामतीत या निवडणुकीमुळे शरद पवार विरुद्ध अजितदादा हा गट पडेल आणि त्यामुळे भाजपला नंतर बारामतीत शिरकाव करणं सोपं जाईल। खरं तर असाच भाजपचा तिथून डाव असावा असं मानण्यात येत आहे। पण आता या झाल्या काही पॉलिटिकल गेम्स। पण अगदी इथून ऐनवेळी सुनेत्रा पवार यांनी माघार घेतली तर मग सुप्रिया सुळेंसाठी हा मतदारसंघ मोकळा सोडून इतर मतदारसंघात भाजप त्या बदल्यात कुठं निवडून येऊ शकतं अशी सेटलमेंट देखील पवार फडणवीस यांच्यात होऊ शकते असं एक खळबळजनक मतही काही राजकीय पत्रकारांकडून व्यक्त केलं जात आहे। सेम वे ही गोष्ट ठाकरेंबद्दलही होऊ शकते। नंबर 6 चा मुद्दा आहे काही मतदारसंघात अपक्षांना सपोर्ट करणे अर्थात बंडखोरी। आता महायुतीच्या जागा वाटपात ज्या जागा भाजपला मिळणार नाहीत त्या जागेवर राज्य भाजपनं शिंदे गट किंवा अजितदादा गटाला सपोर्ट करणं मस्ट आहे। पण मग काही जागेवर भाजप टिकवून ठेवण्याच्या हिशोबाने भाजप काही नेत्यांना अपक्ष उभे राहायला सांगून गुप्तपणे ताकद पुरवू शकतं। म्हणजे जर तो संबंधित अजितदादा गट किंवा शिंदे गटाचा नेता तिथून लूज वाटत असेल तर मग भाजप तिथून भाजप पुरस्कृत अपक्षांना ताकद पुरवू शकतं। त्यामुळे कदाचित भाजपची भविष्याची सोय होऊ शकते। यातला नंबर 7 चा मुद्दा आहे वोट डिव्हिजनसाठी वंचितचा उपयोग करून घेणे। तर बघा 2019च्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीनं लोकसभेच्या सर्वाधिक 41 जागा जिंकल्या। पण या जागा जिंकण्यात जसा या पक्षाच्या नेत्यांचा मेजर रोल राहिला तसाच तो वंचित बहुजन आघाडीचाही राहिला। कारण या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या किमान 8 उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान झालंय आणि ते इतकं जबरी होतं की या सीटाच तिथं पडल्या। अगदी हात कणंगलेत धैर्यशील मानेम विरुद्ध राजू शेट्टी पडले, सांगलीत संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील पडले। आता गेल्या काही काळापासून हा वंचितचा मतप्रवाह ठाकरेंच्या बाजूने झुकलेला होता। ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रितपणे तशी आघाडीही केली। पण आता वंचितला महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीत न घेणं यामुळे वंचितनं सध्या तरी वेगळा मार्ग पत्करायचा असं ठरवलंय। वंचितनं नुकतंच सर्वच्या सर्व 48 जागा लढवायचं असं जाहीर केलंय। आता खरं तर भाजपसाठी हाच प्लस पॉइंट आहे। खरं तर वंचितवर भाजपची बी टीम आहे असं ॲलिगेशन अनेक वेळा ठेवलं गेलं। पण यातला राजकीय मुद्दा बाजूला काढला तरी पण आपल्या लक्षात येईल की वंचितनं 2019ला एकही जागा जिंकली नसली तरी त्यांना 8 मतदारसंघात मिळालेली मतं ही भाजपच्या विजयाच्या दृष्टीने फायदेशीर ठरलेली आहेत आणि पडलेले सगळे उमेदवार हे नॉन बीजेपी पक्षाचे आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे की वंचितची ही मतं जर काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने वळली असती तर त्यांचं हे नुकसान टळलं असतं। असो, पण आता ती चूक परत टाळायची असेल तर सगळे हेवे दावे विसरून महाविकास आघाडीला वंचितला सोबत घ्यावंच लागेल। पण तसं झालं नाही तर मात्र महाविकास आघाडीला पुन्हा जबर फटका बसू शकतो। तर याचा पुन्हा मोठा फायदा उचलण्याचा डाव भाजप आखू शकतं। नंबर 8 चा मुद्दा आहे हिंदुत्व। तर बघा भाजपला मिशन 45 गाठायचं असेल तर जी भाजपची हिंदुत्वाची लाईन आहे ती त्यांना सतत धगधगती ठेवावी लागणार आहे। मागे केरळ स्टोरी तसेच मध्यंतरी पुण्यातील पुण्यश्वरवरून झालेले हिंदुत्वाचं वातावरण तसेच अयोध्या येथील राम मंदिर तसेच काश्मीरमधील 370चा निर्णय असे दूरस्थ निर्णयही हिंदुत्वाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये लोकांपुढे मांडावे लागणार आहेत। आता या सोबतीनंच महाराष्ट्रात मिशन 45 सारखं अवघड काम करायचं असेल तर भाजपला महाराष्ट्राचं जात वास्तव विसरता येणार नाही। म्हणून तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण अशा मुद्द्यांनाही भाजपला सोडून चालणार नाही। नंबर 9 चा मुद्दा आहे मराठा वर्सेस धनगर, मराठा वर्सेस ओबीसी असं नरेशन तयार करून एकाच वेळी जात आणि धर्म या मुद्द्यावर निवडणुकांत फ्रंट घेणे। जसे की आता आपण म्हणालो की महाराष्ट्रात फक्त धर्माच्या आधारावर निवडणुका जिंकणं इतकं सोपं नाही। हेच भाजपनं ओळखून महाराष्ट्रात माधव पॅटर्न राबवला ज्याचा परिणाम म्हणून ते सत्तेवर आले। आता अशा वेळी जात वास्तव स्वीकारत जातीचा मुद्दा डॉमिनेट न होऊ देता धर्माच्या आधारावर पॉलिटिक्स करण्याचा भाजपचा मनसुबा नक्कीच असेल। पण अशा वेळी मराठा वर्सेस धनगर हा संघर्ष तीव्र झाला तर एका बाजूला मराठा तर दुसऱ्या बाजूला धनगर मतांची बेगमी भाजपला करावी लागणार आहे। गोपीचंद पडळकर यांनी मध्यंतरी पवार कुटुंबावर केलेली टीका हा खरं तर भाजपच्या याच पॉलिटिकल अध्यायाचा भाग होता असं बोललं गेलं। तसेच नुकतंच जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाबाबतीतल्या उपोषण स्थळाला भेट दिली आणि आता तर फडणवीसांच्या हस्तेच उपोषण सुटलं गेलंय। याचा अर्थ मराठा वर्सेस ओबीसी हा सुरू झालेला राजकीय खेळ वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या पद्धतीने जिंकण्यासाठी भाजप पावलं टाकताना दिसत आहे। पण शरद पवारांना जातीचं ध्रुवीकरण करू न देता एकाच वेळी मराठा ओबीसी अशी हिंदुत्वाच्या साह्याने मोठ बांधणं हे येणाऱ्या काळातील भाजप नेत्यांपुढचं मोठं चॅलेंज असणार आहे। नंबर 10 चा मुद्दा आहे शरद पवार गट आणि ठाकरे गटाला सातत्यानं दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून निष्प्रभ करत
त्यांची जनतेतील सहानुभूती तोडणं. आता जसं आत्ताच आपण म्हणालो की गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली की हा वाद पुढे पार मराठा वर्सेस धनगर विषयापर्यंत गेला. आता यासाठी भाजप नेहमीच दुसऱ्या फळीतील नेत्यांचा वापर करताना दिसतं. जसं की पडळकर पवारांवर टीका करतात तर दुसरीकडे नितेश राणे हे सातत्याने ठाकरेंवर टीका करताना दिसतात. असं केल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची जनतेत सहानुभूती आहे ती तुटण्यास मदत होते असा पक्ष नेतृत्वाचा कयास असावा. खरं तर यामुळे जातीय संघर्ष वाढतो, पण दरवेळी दोन जातीत विभाजनी होऊन पवार डॅमेज होतात असं नाहीये. तर याचा भाजपलाही बुमरँग सहन करावा लागू शकतो असं अनेक जाणकारांना वाटतंय. कारण ठाकरे पवारांबद्दल खालच्या भाषेत बोललेलं सगळ्यांनाच आवडतं असं नाही. यातून पवारांना डॅमेज करणारी जातीय विभागणी झाली नाही तर मग लोकांच्या रोषालाच पक्षाला बळी पडावं लागू शकतं असंही तज्ज्ञांचं मत आहे. नंबर 11चा मुद्दा आहे शरद पवारांचं संस्थात्मक आणि सहकारी चळवळीचं राजकारण तोडणं. खरं तर भाजपला एका गोष्टीला तोडल्याशिवाय त्यांचं मिशन 45 हे गणित साध्यच करता येणार नाही. ते म्हणजे शरद पवार यांचं संस्थात्मक तसेच सहकारी चळवळीचं राजकारण तोडणं. आता खरं तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांची क्रेज असण्याचं कारण म्हणजे त्यांचं संस्थात्मक राजकारण आणि सहकारी चळवळीचं जाळं. यात आता छत्रपती उदयनराजे भोसले, अगदी अजितदादा गटाच्या माध्यमातून रामराजे नाईक निंबाळकर असे संस्थानिक नेते सोबत घेऊन भाजपनं डाव साधलाय. तरीही कोल्हापुरातून शरद पवार शाहू छत्रपती यांच्यासारखा बडा चेहरा पुढे करणार आहेत. त्यावर भाजपला नक्कीच तोड शोधावा लागणार आहे. कारण या घराण्याशी लोकांच्या भावना जुळल्या आहेत. पण याच बरोबरीनं पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा वेगवेगळ्या कारखान्यांशी, पतपेढी, पतसंस्थांशी, बँकांशी आर्थिक पद्धतीने जोडला आहे. इथं शरद पवार यांनी स्वतःला दाता करून लोकांना लाभार्थी करण्याची किमया साधली आहे. खरं तर शरद पवार यांना इथली लोक यामुळेच मानतात. आता त्यांची इमेज तोडायची असेल तर भाजपला इथं मोठं कष्ट घ्यावं लागणार आहे. कारण शरद पवारांनी गेल्या 40 वर्षात उभं केलेलं इथलं जाळं असं लगेच कुणालाही नष्ट करता येणार नाही. ते तळागाळापर्यंत पोहोचलं आहे. आता ही गोष्ट भाजपला संयमानेच घ्यावी लागेल. कारण मागं शरद पवार यांच्या ईडी कारवाईमुळे त्यांचं नुकसान होण्याऐवजी त्यांना आयतं विक्टीम कार्ड म्हणून निवडणुकीत मोकळं रान मिळालं होतं. पण आता म्हणूनच मागे अमित शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर मान ठोकण्यासाठी अनेकदा वेगवेगळे प्रयत्न केले. अर्थात ही लढाई निश्चितच बौद्धिक क्षमतेवर भाजपचा कस बघणारे ठरणार आहे. नंबर 12चा मुद्दा आहे मुदतपूर्व निवडणुका घेणे तसेच भारत जोडोचं पॉझिटिव्ह वातावरण होऊ न देणे. तर बघा, मध्यंतरी झालेल्या संसदेच्या अधिवेशनात कदाचित मोदी सरकार लोकसभा बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घेतंय का असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. आता खरं तर अशा बरखास्तीला विशेष अधिवेशनाची गरज नसते असं म्हणतात. आता म्हणूनच जर भाजपनं मुदतपूर्व निवडणुकीची आयडिया केली तर विरोधकांचा डाव बिघडू शकतो. आता मध्यंतरीच काँग्रेसनं भारत जोडो यात्रा 2.0 ची घोषणा केली होती. आता पहिल्या भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेनंतर भाजप नक्कीच असुरक्षित झाली होती. आता भारत जोडो यात्रेचा दुसरा रूट जरी महाराष्ट्रातून जात नसला तरी भाजपला काँग्रेसबद्दलच्या सहानुभूतीची एक भीती नक्कीच असणार आहे. त्यामुळे भारत जोडोच्या दुसऱ्या यात्रेला जास्त प्लेइंग ग्राउंड मिळून भाजपबद्दल मतं अधिक विरोधी तयार होऊ नयेत म्हणूनही भाजप प्रयत्नशील असेल. आता पहिली भारत जोडो यात्रा ही अराजकीय होती असं बोललं गेलं, पण भारत जोडो यात्रेचं हे दुसरं पाऊल नक्कीच राजकीय असेल. कारण या दरम्यानच्या काळात इंडिया आघाडीची निर्मिती झाली आहे. आता ही इंडिया आघाडी एकत्र आली तर त्याचा फटका बसून नुकसान होऊ नये यासाठी इंडिया आघाडीतील नेत्यांना एकत्रित येऊ न देण्याचाही डाव भाजप नक्कीच आखत असेल. नंबर 13 आहे बडी पॅकेजेस आणि महिला आरक्षणासारखी घोषणा करून प्रोग्रेसिव्ह इमेज करणं. तर बघा, संसदेच्या अधिवेशनात नुकतंच महिला आरक्षणाच्या संदर्भातलं विधेयक भाजपनं मांडलं, ज्याला दोन्ही सभागृहात जवळपास सर्वपक्षीय मंजुरी मिळाली. आता धार्मिक विद्वेष तसेच महागाई, बेरोजगारी अशा मुद्द्यात भाजपची छबी बिघडली होती, ती सुधारायची असेल, सोबतच महिलांना भाजपमध्ये प्रतिनिधित्व नाही ही इमेज ही सुधारवायची असेल तर महिला आरक्षण विधेयक आणून हे तीनही मुद्दे साधता येतील असं भाजपला वाटलं असेल. जसं की महिला आरक्षण हा प्रोग्रेसिव्ह मुद्दा आहे, काँग्रेसनं आणला असला तर तो आम्ही सोडवला असं यामुळे म्हणता येऊ शकतं. महिलांना आम्ही नेतृत्व करायची संधी देतो असं म्हणता येऊ शकतं. तसेच आता महागाईचा मुद्दा किचनमध्ये सर्वाधिक वावर असल्यामुळे महिलांचाच विषय असतो. त्यात महिला या परसेप्शन क्रिएटर असतात. त्यामुळेच महिलांमध्ये छबी सुधारून महिला आरक्षणाचा विषय अस्मितेचा बनवायचा भाजपचा या अधिवेशनातून प्रयत्न राहिला. आता या बिलामध्ये अनेक गुंतागुंतीचे क्लॉज आहेत. तसेच या विधेयकाचं ग्राउंड पातळीवर परसेप्शन क्रिएट करायला भाजप किती यशस्वी होते हा सुद्धा शंकेचा विषय आहे. नंबर 14चा मुद्दा आहे समान नागरी कायद्यात विरोधकांना ट्रॅप करत महागाई, बेरोजगारीचा मुद्दा पुढे येऊ न देणं. असं बोललं जातंय की निवडणुकीच्या तोंडावर भाजप समान नागरी कायद्याचा हत्यार बाहेर काढेल. आता तसं जर झालं तर काँग्रेस यात आपसुकच ट्रॅप होऊ शकतं. कारण काँग्रेसने विरोध केला तर भाजप त्यांना मुस्लिम द्वेष्टा आणि स्वतःला हिंदुत्ववादी ठरवू शकतं. आता एका बाजूला समान नागरी कायद्यानं आरक्षण जाईल असं मिसकन्सेप्शन मेंटेन ठेवत
समान नागरी कायदा कसा घटनेतील मूलभूत घटक आहे असं म्हणूनही भाजप वातावरण तापू शकतं. आता असं युनिफॉर्म सिव्हिल कोडवरून लीड घेऊन महागाई, बेरोजगारी अशा मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला बॅकफूटवर ढकलण्याचा भाजपचा प्लॅन नक्कीच असणार आहे. नंबर 15चा मुद्दा आहे शरद पवार, अजितदादा एकच आहेत असं सातत्याने सांगत शरद पवारांची छबी ब्रेक करणं. तर बघा, नुकतंच आमदार रवी राणा यांनी स्टेटमेंट केले की शरद पवार आणि अजितदादा एकच आहेत. काहीच दिवसात शरद पवार हे तुम्हाला भाजप सोबत दिसतील म्हणून. आता रवी राणा यांच्या या वाक्यातलं पॉलिटिक्स काय आहे? तर बघा, 2019 ची लोकसभा निवडणूक अमरावतीमधून नवनीत राणा यांनी जिंकली आहे. पण त्यामागे राष्ट्रवादीचा त्यांना मिळालेला सपोर्ट कारणीभूत होता. पण त्यानंतर राणा कुटुंबानं भाजपची सोबत घ्यायचं ठरवलं. त्यामुळेच आता उद्या निवडणुकीत राणांना त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची गरज भासणार हे नक्की आहे. आता अजितदादा भाजप सोबत आलेत, पण शरद पवार सोबत आले नाहीत. अशा वेळी अमरावती मतदारसंघासह महाराष्ट्रातील जनतेला कन्फ्यूज करायचं वक्तव्य या नेत्यांकडून भाजप करवून घेत असेल असं बोललं जात आहे. अर्थात हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यांचा आधार घेऊन भाजप महाराष्ट्रात मिशन 45चा डंका पिटत आहे. पण कार्यकर्त्यांना जोश यावा म्हणून जरी भाजपचा हा प्रयत्न असला तरी इतक्या जागा जिंकणं काही खायचं काम नाही. कारण दुसरीकडून शरद पवार आणि ठाकरे गट तसेच काँग्रेसही इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार पावले उचलताना दिसत आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? भाजप खरंच त्यांचं लोकसभेसाठीचं मिशन 45 पूर्ण करू शकेल का? इतकी त्यांची क्षमता आहे का? की मग शरद पवार आणि ठाकरे गटच भाजपच्या मनसुब्यावर पाणी फिरून महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकू शकेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.